यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एचपीटी कॉलेज अभ्यास केंद्राच्या वृत्तपत्र विद्या व जनसंख्यापन शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा तर जनसंपर्क या वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। पाहूयात आपला मराठी न्यूजचा विशेष वृत्तांत। नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी सभागृह येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठाच्या एचपीटी कॉलेज अभ्यास केंद्राच्या वृत्तपत्र विद्या व जनसंख्यापन शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव व प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या प्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ई वायुनंदन, नाशिक शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, प्राचार्य VN सूर्यवंशी, विभागीय संचालक डॉक्टर प्रकाश देशमुख, केंद्र संयोजक श्रीकांत सोनावणे आदी मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी स्वागत गीतांनी केले। दरम्यान मुक्त विद्यापीठाच्या एचपीटी कॉलेज अभ्यास केंद्राच्या वृत्तपत्र विद्या व जनसंख्यापन शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ई वायुनंदन, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते मुक्त विद्यापीठाच्या जनसंपर्क या वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। नाशिक जिल्ह्यातील पोलीस, मोलकरणी, बेरोजगार, बंदीजन, दिशा चुकलेले तरुण, गृहिणी, संधी न मिळालेल्या वंचितांना मुक्त विद्यापीठ उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडून देण्याचे कार्य मुक्त विद्यापीठ करेल असा विश्वास कुलगुरू डॉक्टर ई वायुनंदन यांनी व्यक्त केला। इतना बढ़िया डेमोन्स्ट्रेशन किया, उसमें 2 नाइजीरियंस थे। तो पूरा होने के बाद सबने एक का उनका एक्सपीरियंस बताया ये कोर्स के लिए। मोस्ट ऑफ देम सेड सर ये 3 महीने का हमारे को रिमिशन मिलता है ये कोर्स करने से। दैट इज दी वन ऑफ द अट्रैक्टिव फ्यूचर ऑफ दिस कोर्स। दूसरा है इससे हमारा पूरा एनर्जी पॉजिटिव हुआ है। पहली बात हमने इतना फ्रस्ट्रेशंस में रहते हैं, साइकोलॉजिकली डिप्रेस होते हैं, वी आर अवे फ्रॉम द फैमिली। तो ये कोर्स वजह से हमारे को इतना बढ़िया ये होगा पॉजिटिव एंड वी बिकेम सो सोबर and we became so sustain, I mean in the sense my mind and body। तो इससे हमारा बहुत अच्छा हुआ। तो then I asked the Nigerian, इसने बोला सर frankly speaking 3 months revision का था। That is what I joined this course। But later I found, I heard about yoga। Sometimes your Prime Minister Modi was telling, I said what is this? But once I went into this course, really sir I was so aggressive, so frustrated। I was in Mumbai jail. I fought with the jail, so they have sent to the Nasik. Today, after this yoga, I became so positive, and my mind became so, calm, and so now I behave with my fellow inmates such a way. I don't know what happened to me. A lot of transformation has taken place in me. Sir, after going to Nigeria, I'll start a yoga school. That is what was the so. This is what we understand, like young, jail inmates who has taken your course. I appreciate this institution who has extended, and we also now decided that पूरा जेल्स में हम हमारा स्टडी सेंटर शुरू करेंगे। हमारा कोर्स पूरा जेल इनमेट्स को फ्री से उनको अवेलेबल। तो ये भी अभी जो चाइल्ड जो आया है उनका भी कोई कोर्स आगे करना है तो we provide free। सर ये है ओपन यूनिवर्सिटी का एक
ये है. So we can reach unreached. This is the difference we have with the traditional or a conventional. We are not competing with any conventional university. We are not alternative to any conventional. Please, we have certain sections of the society we have to cater because they have other many reasons they were unable to, get the education. So that is the areas where Open University can enter and provide them that kind of an education. So we have some sort of a social obligation. तो एक दिन हुआ था, बात हो रहा था, सो स्कूल ऑफ एजुकेशन में वी हैव ए कोर्स फॉर मेड सर्वेंट्स. तो उनको अल्टरनेटिव स्किल्स भी डेवलप करते हैं हम. कंप्यूटर में सेंसिटाइज करते हैं, कुछ नर्सिंग में सपोज दे वांट टू चेंज देयर प्रोफेशन. तो कोई बोला सर हम बंद कर दिए ये बात. किस लिए बंद कर दिया? सर उनसे हम ज़्यादा फीस नहीं लेते लेकिन उनका कर्ज ज़्यादा है. नो, ठीक है दूसरा में से लेंगे लेकिन इनसे लेके अपन शुरू करेंगे, ऐसा कोई नहीं. सो वी स्टार्टेड टू कैटर टू दोज सेक्शंस विच वी फील दैट दे हैव बीन नेग्लेक्टेड और बिकॉज ऑफ सम अदर रीजन दे कुड नॉट डू इट. सो दैट इज व्हाट वी वांटेड टू एज ए ओपन सिस्टम. So this is what briefly. So as rightly said by Kiran Agarwal ji that yes, because unfortunately classroom में आप अपडेट कर सकते हैं, लाइक लेक्चर देने में आप काफ़ी डेवलपमेंट्स होते हैं, आप उसको अपडेट कर. लेकिन हमारा प्रिंट मटेरियल होता है 5 साल का, थोड़ा प्रिंट माने आपको मालूम है काफ़ी प्रिंट होता है. लेकिन वी हैव अदर अल्टरनेट लाइक वी हैव वेब रेडियो, वी हैव दिस ऑडियो वीडियो विच वी कैन अपडेट एंड वी शुड ऑल्सो orient our counselors to update themselves. It's not that what is in syllabus you should tell. You should also tell the recent developments in the field, whatever field they have. So this is, तो मैं अभी ज़्यादा नहीं, अभी coming to the journalism. Yes, I was from Osmania University. Recently they have centenary celebrations were done. So first time I met my chancellor Vidyasagar, who was also alumni of Osmania University after taking over. So Osmania University was the almost first university to start 1-year degree in BCJ, Bachelor of Communication and Journalism, after the graduation. Then MCJ, Master of Communication, and that was the most opted course. Those days, sir, there were about 25,000 people used to write the entrance test. 36, imagine. That was the, so it is almost equivalent to MBA of those days. MBA and MCJ almost 35 to 30,000 students. I'm talking about 1980. So this is the most, and Basruddin was one of the who became later, and his son Akbaruddin, who is an IFS officer now, is in UN. So that was the course. It's a rich course. So and fortunately, YCMOU, sir, for your kind information, ignorance to start with a recent course, not very starting now this year. But YCMU, that way YCMU has took initiative and came up with number of courses. No doubt now consolidation has to be taking place because I belong to an open system. I am trying my best. I have just 2 months completed. I will do that. But only small advice to my young journalists. There's everything we have to have, like we said. Yes, I think Sainath also wrote a number of things in Hindu about this, what you said. Ruler side. The reality has to be put forward. You are a watchdog, you are a fourth estate. So credible, ethical and human face. Even as a university vice chancellor, I cannot sit in my room and talk all. I have to see even my class D employee and my class C, all. We have to have a human face. So today, like we have I think, Singaji we jante, inspection. Normally it is, connected with negativity. Inspection is something you go there, you educate the person at the field, you will see what is the problem he is facing, what are the things which are come up at the headquarters and try to integrate him and try to get the feedback, and if there are problems with the recipient, you try to solve it. But unfortunately, inspection means negative. Inspection आ रहा बोले तो लोग अरे रे कोई आ रहा है कुछ करने आ रहा है. So that is the same thing about the journalism. So journalism is so widespread. So that is where you have to think about, and what Kiran Agarwal ji told, that how you have to see how and you have to come out. So recently there are 2 things. After that I'll stop over here. So when I appeared before the chancellor for interaction, maybe few days it happened. Someone wrote, "Arey, ye to South Indian wine and then South Indian chancellor." So I feel bad.
दूसरा एक था इंसिडेंट, अरे भाई कोई लिख दिया इज ए the would be vice chancellor is neighbor of that chancellor for some years. I never seen chancellor, just met and I mean just one week back in the centenary celebration. Before, no doubt I had an interaction with the, I mean, but face to, I mean, met him and talked to him. It was in the centenary celebration. So these kind of writings. और दूसरा था, we were discussing about our PhD scholars, how to put them in the right place, because they have a problem with PhD students. So we were discussing how the supervisors, उनको कैसा करना है. कुछ supervisors they are not eligible. So how to reallocate. पेपर में आ गया. Already the. So please don't involve in that kind of journalism. Please, I mean, follow the advice, and you are lucky to have person like him, Kiran Agarwal, and that too in city like Nashik. And he, I mean, like you have Ravinder Singhal जी, see यहाँ तो आपको पता होगा इनका jurisdiction, ये कमिश्नर है सिटी का, दूसरा और एक है एसपी और दूसरा है रेंज का भी, तो ऐसा ही होता है. You have to understand. So please, so I once again I congratulate you for getting the degree and becoming a full-fledged journalist. Please have that credibility, ethical and human considerations. Then you'll go forward and have an exposure. Not that you only be Marathi and other things. You should come to the national stage also and be one of the best journalists. I again congratulate you and wish you all the best in your career. तसेच 12 वर्षापूर्वी एचपीटीच्या मुक्त अभ्यास केंद्रातून केलेल्या पत्रकारितेच्या शिक्षण क्रमाच्या आठवणी सांगताना पत्रकारितेच्या शिक्षणाने अनेक विषयाची स्पष्टता आल्याचे सांगून लोकजीवनाची दिशा बदलण्याचे सामर्थ्य बातमीदारीत असल्याने जबाबदारीशिवाय सत्ता वापरू नये अशी अपेक्षा नाशिक शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली. कसे वेळ बदलतो आणि कसे आपण एक्सपिरियन्स जसे आपला वाढतो आणि वी बिकम रिच. आणि रिच म्हणजे ज्याची बुद्धी, ज्याचे एक्सपिरियन्स त्यांनी जर तो वाढवला तर तो रिच आहे. आपण पाहिलेले आहे असे स्टालवर्ड्स आपल्या देशामध्ये झालेले आहेत, त्यांनी देशासाठी भरपूर काय केलेलं आहे. आणि त्याच्यात जे पत्रकार होते इंडियन नॅशनल मूवमेंटमध्ये, ज्यावेळेस आपण स्वतंत्रतासाठी लढत होतो त्यावेळेस ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला होता ते होते पत्रकार. आणि त्यांनी सर्व दिशाच बदलून टाकली होती. तुम्ही कुठलाही नाव घ्या, ते सगळे पत्रकार होते. म्हणजे महात्मा गांधीपासून कोणाचेही तुम्ही नाव घ्या, सगळे आपापल्या एरियामध्ये लिहित होते, स्वतः वर्तमानपत्रामध्ये किंवा कॉलम्स लिहित होते. आणि ही जी नॉलेज आहे फार महत्त्वाची नॉलेज आहे. हे मी आपल्यामध्ये परिवर्तन बघितलेलं आहे. 2002-03 मध्ये ज्यावेळेस मी जर्नलिझमचा कोर्स करत होतो, माझी बायको पण माझ्यासोबत होती, आम्ही दोघांनी केला होता तो कोर्स. शी इज ऑल्सो अ ब्युरोक्रॅट, शी इज अ IAS ऑफिसर. मग आम्ही ज्यावेळेस बसतो बोलतो आणि जे क्लॅरिटी आहे, जे आपल्याला क्लॅरिटी मिळतो जर्नलिझम केल्यानंतर, ते एकदम आउटस्टँडिंग आहे. कुठलाही जर तुम्ही कोर्स केला तर त्याच्यात तेवढी क्लॅरिटी मिळत नाही. आता आपण ऐकत होतो भक्ती आणि सोनोने त्यांनी जे बोलले होते, आपला मनोगत व्यक्त केला होता, दॅट शोड देअर क्लॅरिटी. म्हणजे त्यांनी जे एक्सपिरियन्स इथे घेतलेला आहे तर तो एक सुंदर होता. माझ्याकडे पण एक आपले जयश्री शिरसाट आले होते. जयश्री आहे ते, जयश्रीचे मी धन्यवाद करतो. त्यांनी लिहिलेला माझ्याबद्दल फार सुंदर तुमचे शब्द आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. आणि जे माझा सांगण्याचा हेतू आहे, इथे जे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे चांगलं, आणि ज्याप्रमाणे शिक्षण पाहिजे होतं त्याप्रमाणे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, त्यासाठी आपले जे गुरुवर होते, जे शिक्षक होते, जे एक्सपर्ट्स आले होते तुम्हाला लेक्चर देण्यासाठी, त्यांचेही धन्यवाद करतो. पर्सनली मला असं वाटतं की वार्ताहर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हा एक प्रोफेशन नाही आहे. दिस इज अ सर्व्हिस. आणि ही सर्व्हिस जसं मी सांगितलं की एक पूर्ण जे डायरेक्शन आपण वळू शकतात, बदलू शकतात, हा एक फार मोठा आपले हातात जे कलम असतात त्याच्यामुळे आपण करू शकतात.
आपण आजकाल पाहतो आणि बोलण्यात पण आला की काही वार्ताहर, काही पत्रकार एक वेगळे दिशाने लिहितात. अर्थ आपल्याला कळतो, म्हणजे कोणाकडे तीर जातोय आणि कोणाकडे ते डायरेक्शन आहे, कुठे पाहताय, हे सगळं आपल्याला कळतो. ही जर आपण सोडून जर सांगितलं की यू मे बी क्रिटिकल, जे आपल्याला लिहायचे तुम्ही लिहा, परंतु एक स्टडीड लिहा. आणि स्टडीड जो आहे, ज्यांनी जर शिक्षण व्यवस्थित घेतला आणि जर मला कुठल्याही सब्जेक्टवर लिहायचे आहे तर त्या सब्जेक्टची माहिती असणे गरजेचे आहे. आपण असे जर काही लिहिलं तर जे वाचणार त्याला कळतो. आणि आम्ही ब्युरोक्रेसीमध्ये असताना आम्ही इथेही पाहतो काही वेळेस आपण जे काम करतो आपला हेतू काय आहे आणि काय त्याच्यात लिहिलेलं आहे, काही वेळेस आपल्याला कळतो. Who could be a person behind this? Why he has written this? All these things should become very, very clear to us. And sometimes our people, आमचे अधिकारी, कर्मचारी हे चर्चा करतात की साहेब आपण तो असंच काम केलेलं आहे, त्यांनी असं का लिहिलेलं आहे. सो दॅट इज आवर क्रेडिबिलिटी इज ॲट स्टेक. आणि वार्ताहर जे त्यांची क्रेडिबिलिटी जर स्टेकवर आली तर मला असं वाटतं संपूर्ण जे आपला वर्तमानपत्र आहे त्यांच्याकडे आपली आपण बोट त्याच्याकडे दाखवतो. असं होऊ नये, कारण दिस इज ॲज आय सेड इट इज अ व्हेरी व्हेरी नोबल प्रोफेशन. आणि ह्याच्यात जे आपल्याला करायचे समाजासाठी केलं पाहिजे. आपला असू शकतोय की आपले पॉईंट ऑफ डिफरन्सेस होऊ शकतोय की काही गोष्टी आपल्याला कळत नाही, परंतु जे समाजासाठी आहे तो मुद्दा समोर आणला पाहिजे. ते माझी एक विनंती आहे, जे आज इथून आपले शिक्षण घेऊन बाहेर निघत आहे त्यांनी, आणि जर हे प्रोफेशन पुढे घेऊन गेले तर त्यांनी हे सगळी गोष्टीवर त्याची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या जे सहकार्य असला वार्ताहराच्या, पत्रकारांच्या आणि ग्रुप्सच्या जर सहकार्य असला तर कोणीही पब्लिकमधून किंवा अधिकारी, सरकारी अधिकारी असो तर ते भरपूर काम करू शकतात. आणि तुमच्यामुळे जर चांगली गोष्टी असली तर सर्वांपर्यंत पोचतात. आणि इमेज क्रिएशन किंवा त्याची ब्रँडिंग किंवा काही असो ते तुमच्यामुळे होतोय. आणि हे फार रिस्पॉन्सिबल जॉब आहे. जसं मी सांगितलं तर आपण जे याच्यानंतर आपण करणार आहे ते एकदम रिस्पॉन्सिबल होऊन करा. कारण हे पहा की कशासाठी आपण लिहितोय, काय लिहितोय, त्याच्या रिपरकशन काय होणार आहे, वाचकवर त्याचे काय परिणाम होईल, ही सगळी गोष्टी आपण विचार करून लिहायच्या. असं जर आपण केला तर मला वाटतंय की आपली ड्युटी त्याची एक साध्य होणार आहे. ही लिहिल्यानंतर तुमच्याकडे ज्यावेळेस पत्र येतात, तुमच्याकडे ईमेल्स येतात की फार साहेब तुम्ही हे फार चांगलं लिहिलेलं आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारतात हे का तुम्ही लिहिलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे की आम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, जे मुद्दा आम्ही समोर आणलेला आहे पब्लिकचे, तर त्याच्याबद्दल चर्चा होत आहे. असं नाही झालं पाहिजे की न्यूज आपण वाचली, हेडिंग वाचली आणि मग त्याच्यानंतर लगेच वर्तमानपत्र साईडला ठेवलं किंवा सोडला, असं होता कामा नये. यू मस्ट स्टडी ॲज सेड अर्लियर. हे स्टडीड जे आर्टिकल्स असतात ते फार सुंदर आणि त्याच्या मनावर परिणाम होतो, मुलांवर परिणाम होतो. आपले जे पेरेंट्स आहेत, जर तुम्ही सायबरवर लिहिला, आणि जसं मी एक आमचे एक सहकारी ज्यांनी आमच्यासोबत काम केलं होतं त्यांनी नंतर टाईमली आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी स्वतःचे प्राण घेतले होते, त्याच्याबद्दल मी लिहिलं होतं. तर असे एक स्टडी की काय कारण आहे आणि काय होऊ शकतोय, असं पुढे होऊ नये यासाठी हे करून जर, आणि ते त्याच्यानंतर जे मला प्रतिक्रिया मिळाली, लोक बोलले, कारण मला चांगलं वाटतो कधी कधी मी लिहितो. मी 3 मराठीची पुस्तक पण लिहिलेली आहे. आणि हे लिहिल्यानंतर जे आपल्याला आनंद मिळतो ज्यावेळेस लोक सांगतात तर ते एक आपल्यालाच कळतो. मग शेवटी आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे, फार एक्सपिरियन्स लोक आपल्या समोर बसलेले आहे, तेही सांगतील की आपण जे लिहिणार पुढे, समाज जे आहे, माणूस जे आहे त्याला समोर, डोळेसमोर ठेवून मग तुम्ही लिहा. कुठलाही विषय असला त्याच्याबद्दल त्याचे काहीतरी पॉझिटिव्ह चेंज व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, त्याचा काही चांगला परिणाम झाला पाहिजे, जेणेकरून सगळे लोक, जर कोणी माणूस चांगलं काम करत आहे त्याला जाऊन त्याला सपोर्ट मिळाली पाहिजे आणि त्याला कळलं पाहिजे की सर तुम्ही हा मार्गाने चांगलं काम करताय किंवा इथे तुमचं चुकलेलं आहे, हे त्याला कळलं पाहिजे.
मुद्दाम की तुम्हाला तुमचे काही एक्सपिरियन्स वेगळे असले आणि तुम्ही मुद्दाम त्याच्याबद्दल क्रिटिकल लिहायचे किंवा त्याला त्याचे खच्चीकरण करताय, मनात त्याचे परिणाम होतोय, असं करू नये. दिस इज अगेन आय एम टेलिंग यू इज व्हेरी रिस्पॉन्सिबल जॉब. आज इथे वार्षिक प्रकाशन व गुणगौरव सोहळ्यासाठी मला इथे येण्याची संधी दिली. मी आयोजकांचे आणि आपले सर्वांचे आभार मानतो. आणि जे आज ज्यांना बक्षीस मिळालेली आहे, जे अग्रगणी राहिलेले आहे, ज्यांनी चांगला पत्रकारितेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. लोकशाहीचे 3 खांब सतत डळमळीत होत असताना मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासून प्रकटावे असे मत लोकमतचे संपादक किरण अग्रवाल यांनी व्यक्त केले. आपला हा मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम आहे, मुक्त विद्यापीठाचं शिक्षण आहे. मुक्त विद्यापीठ म्हटलं ज्याच्या नावामध्येच मुक्त आहे, मुक्तता आहे, अशा शिक्षणक्रमाकडे, अशा विद्यापीठाकडे आणि त्याच्या कोर्सेसकडे एकूणच समाज मनामध्ये पाहण्याची जी भूमिका आहे, त्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण फक्त रविवारी क्लासेस घेतात, रविवारी फक्त शिक्षणाची ही कवाडं उघडून देतात. परंतु आजपर्यंत माझ्या या आजवरच्या आयुष्यामध्ये पत्रकारितेच्या करिक्युलममध्ये कधीही अशी बातमी छापण्याची वेळ आली नाही का रविवारी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी तिथे कॉलेजवरती पोहोचलेले आहेत आणि सोनवणे सर असतील किंवा त्यांचे जे कोणी फॅकल्टी असतील ते तिथून गायब आहेत, विद्यार्थी आपले इकडे तिकडे चगाट्या फक्त आहेत. त्यासाठी आपलं कौतुक आणि त्यासाठी आपलं अभिनंदन. भक्ती असेल, तिची सर्व संपादकीय टीम असेल, त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो का संपादकीय पातळीवरच्या पहिल्या पायरीवरती आपण उभं राहून या नियतकालिकाचं प्रकाशन केलं. मनापासून कौतुक करतो तुमचं. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी येथे येऊन वेगवेगळ्या आपल्या प्रावीण्यासाठी पुरस्कार मिळवले त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आणि मुख्य विषयाकडे मित्रांनो, आपण सर्व पत्रकारितेशी संबंधित आहात. पत्रकारिता ही आज एक वेगळ्या वळणावर येऊन उभी आहे, एक वेगळ्या टप्प्यावर येऊन उभी आहे. एका आव्हानात्मक काळात सर्वायवल होण्याचा प्रयत्न करते आहे. या अशा टप्प्यावर उभं राहत असताना आपण त्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत आहात. त्या दृष्टिकोनातून काही बाबी आपल्याशी शेअर करणं, आपल्याशी मनमोकळेपणे बोलणं हे मला महत्वाचं वाटतं. इथे कोणीतरी बोलताना उल्लेख केला का पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हटलं जातं. आमच्या या लोकशाही प्रक्रियेमध्ये, आमच्या या देशामध्ये लोकशाही प्रक्रियेने नेमून दिलेले, सांगितले जाणारे जे अन्य 3 स्तंभ आहेत, ती राजसत्ता असेल, ती नोकरशाही असेल, ती ज्युडिशियरी पॉवर असेल, या 3ही स्तंभांकडे पाहिलं जाण्याचा आजचा जो दृष्टिकोन आहे, आजची जी भूमिका आहे, ती समाज माध्यमांच्या दृष्टिकोनातून असेल, समाजाच्या दृष्टिकोनातून असेल, काहीशी गढूळ होत चाललेली आहे. ज्युडिशियरीकडे आम्ही मोठ्या अपेक्षेने पाहतो आहोत. कुठेतरी विश्वास ठेवावा, कुठेतरी न्याय मिळू शकेल अशी जी एक बाब, अशी एक यंत्रणा आज या देशामध्ये अस्तित्वात आहे, ती आमची ज्युडिशियरी आहे. परंतु या यंत्रणेवरही आरोप होऊ लागलेले आहेत असा आजचा काळ आहे. थोडक्यात 4 स्तंभातले 3 स्तंभ आज डळमळीत होऊ लागलेले असताना, आरोपांच्या घेऱ्यामध्ये सापडलेले असताना एकमात्र स्तंभ असा उरलेला आहे जो पत्रकारितेचा आहे. त्याच्याकडे आज जनता जनार्दन अतिशय विश्वासाने पाहते आहे. आणि म्हणून या पत्रकारितेमध्ये पाऊल ठेवत असताना, ही पत्रकारिता करत असताना किंवा ती करायला निघत असताना आपल्याला अतिशय जबाबदारीने, अतिशय विश्वासार्हतेने ही पत्रकारिता पुढे न्यावी लागणार आहे. त्याचं भान बाळगावं लागणार आहे. एसपीटी कॉलेज अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी, वृत्तपत्र व जनसंध्यापन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अंकाचं प्रकाशन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे मी स्वागत करतो. डॉक्टर ई वायुनंदन कुलगुरू साहेब आज विशेष या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. दुसरे आमचे नाशिक शहराचे लाडके पोलीस कमिशनर रवींद्रजी सिंगल उपस्थित आहेत. ते आपले माजी विद्यार्थी पण आहेत. दुसरे आमचे सहकारी शिक्षक आणि लोकमतचे लोकप्रिय संपादक
किरणजी अग्रवाल उपस्थित आहेत. आमच्या विभागीय केंद्राचे डायरेक्टर प्राध्यापक देशमुख सर उपस्थित आहेत. याचबरोबर या कार्यक्रमासाठी टी.के. सोनवणे सर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. आपला 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. हळूहळू तो लोकप्रिय होत चाललेला आहे आणि रोजगारक्षम आहे. मुक्त विद्यापीठाने अत्यंत उत्तम पुस्तकं तयार केलेली आहेत आणि याचा लाभ कार्यरत पत्रकार घेत आहेत. आज 80% पत्रकार आहेत ते आपल्या मुक्त विद्यापीठाकडून गेलेले आहेत. दरम्यान प्रफुल्ल पवार व संदीप धात्रक यांच्या गटाने मुक्त शिक्षणाचे महत्त्व यावर पटनाट्य सादर केले. नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत आणि त्या पथनाट्याचं नाव आहे महत्व मुक्त शिक्षणाचे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? नमस्कार 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 मंडळी, कसे आहात? मजेत ना? अरे काय म्हणे आपलं असं जेव्हा काय म्हणतोस? तुझं काय सांगू? काय नाही म्हणजे तू काय करतोस? मी सध्या शिक्षण करतो. आणि ती काय करते सध्या? ती काय आपलं असं जेव्हा काय म्हणतो? तुझं काय चालू आहे? बाकी काय नाही. शिक्षण वगैरे काही करतोस की नाही? शिक्षण करून कुणाचं भलं झालंय? झालं कुणाचं भलं? आपण शिक्षण काय करत नाही बुवा. आपण काम धंदा करायचा, कुटुंब सांभाळायचं आणि एन्जॉय लाईफ. एन्जॉय लाईफ, बरोबर ना मंडळी? एन्जॉय लाईफ. अरे काय हा पोरकटपणा लावलास तू? तुला तर माहिती आपलं असंच आहे. अरे डायलॉग बोल. अरे डायलॉग बोल. काय डायलॉग बोलू? तुझे डायलॉग बोल. मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काय डायलॉग बोलणार मंडळी मी? तुम्ही सांगा बरं, बोलणार का मी? अरे पण प्रत्येक ठिकाणी आपण अशिक्षित आहोत हे दाखवलंच पाहिजे का? आणि शिक्षण ही तर काळाची गरज आहे, तुला शिकावंच लागल. बरोबर म्हटले मित्र. परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक हतबलता यापुढे शिक्षण करू शकत नाही आणि करू शकलो नाही. चला आपल्याकडनं काय होऊ शकत नाही. चला चला मंडळी. बाबा बाबा बोल. आपल्याला नाही शिकायचं. अरे आज अचानक काय झालं तुला? आपलं असंच डोकं बिकं फिरली की काय? आपलं शिकायचं म्हटलं आहे, शिकायचं. अरे घरात करता सवारता तू आहेस, शिवाय कमवतो सुद्धा तू आहेस. आणि तू जर शिकायला गेलास ना तर घरातल्या सगळ्यांना उपाशी भरावं लागेल, उपाशी भरावं लागेल. त्यासाठी सांगतो शिक्षण वगैरे काय नको, आहे ते काम व्यवस्थित करतो बस. बाबा आम्हाला शिकून खूप मोठा माणूस व्हायचंय. हे बघ, मला जेवढं वाटते तेवढं मी तुला सांगितलं. तुला ऐका वाटलं तर ऐक, नाही तर तुझी मर्जी. आजकालची मुलं मोठी झाली, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला लागली. तिथं मला आईवडिलाची काय काळजी रे? अरे आम्हाला जर कामं झाली असती तर आम्ही स्वतः कामं केली असती ना. बघ बाबा, आमचाही थोडा विचार कर. आम्ही आता म्हातारे होतो, तर विचार करायचे. बघ पहिल्यांदा कधीतरी शिक्षणाचा विचार डोक्यात आला आणि म्हाताऱ्यांनी तिथं आडवं घोडं घातले. चला मंडळी घरी. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे. काय घरी घाबरले ना? ते सडगाव मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? आपल्या मित्राचं किंवा फ्रेंड लग्न ठरलंय. काय? अगं पण तिथे किती हुशार आहे ती म्हणाले होते ना, मी आधी खूप शिक्षण करेल, खूप मोठी होईल. अगं हो, पण आता घरच्यांसमोर कोणाचं? हा ते तर आहे. हे बघ ते आर्या. काय चाललंय बघ? मला पण सांगा ना. काय नाही ग, असंच गोड गोजरी लाज लाजरी विद्यात होणार नवी. काय विद्या? तुझ्याकडे बँड वाजणार आहे. तुझं काही लग्न जमलंय म्हणे. काय लग्न? बाबांनी म्हणे लग्न ठरवलंय. मुलगा इंजिनियर आहे. मजा होईल का मुलीची आता? काय सांगते? लग्न? हो, आम्ही तर असंच ऐकलंय. काय लग्न? बाबा बाबा काय करू त्या? बोल, कोणी काय बोललं का तुला?
पण चेहरा असा का होता? बाबा ते लग्न हो, लग्न ठरले तुझं. मुलगाही चांगला इंजिनियर आहे, शिवाय त्याच्या घरचे सुद्धा छान आहेत. मग यात नाराज नाही शकतो. बाबा मला लग्न नाही करायचं, मला शिकायचंय, मला माझे स्वप्न साकार करायचंय. शिकायचं? अगं मुलगी मोठी झाली की तिचं लग्न करायला लागतं आणि तू शिकायचं म्हणतेस. आणि शिकून काय करणार? शिकून सुद्धा मुलीच्या जातीला आजपर्यंत आपण बघत आलोय, शिकून सुद्धा मुलीच्या जातीला चूल आणि मुलं एवढंच करायला लागतं. आणि तू सुद्धा शिकलीस ना, तुला सुद्धा चुलच सांभाळायला लागणार आहे. यासाठी मी सांगतो ते ऐक, तू नाही म्हणू नकोस लग्न. पण बाबा मला लग्न नाही करायचं, मला शिकायचंय. पुरी नाही म्हणू नकोस का लग्नाला? शिवाय आमच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. नाही म्हणू नकोस, ऐक आमचं. काय लग्न? आता सगळं संपलंय. माझ्या इच्छा आकांक्षा सगळ्या धुळीत मिळालंय. असं सगळं शांत वाटायला लागलं. काही झालं का? काही झालं का? नाही म्हणजे कसं, सगळं जर कधी असं बरं व्हायलं ना तर बरं वाटतं. आजोबा आजोबा मला ना खेळायचं, आपण खेळायचं का? आता तुम्ही सांगा, ते का वय राहिलंय का खेळायचं हिच्या बरोबर? आजोबा मला पोयम म्हणून दाखव का? ऐकायची का पोयम? बरं. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. आजोबा मला पुढची पोयम नाही आठवत, तुम्ही शिकवणार का? आता काय आमच्या टायमाला पोयम बियम होती का हो? तिला मी कसं सांगणार? मी तुम्हाला एबीसीडी म्हणून दाखवू का? म्हणून दाखव बरं, तुला येते का? पण ना मला नाव समजत नाही. मी तुम्हाला माझी टेक्स्टबुक दाखवते, मग तुम्हाला शिकवणार का एक पोय कसं? अगं बाई, आमच्या टायमाला काही एबीचिली बिबीचिली काही नव्हती. त्याच्यामुळे आता तुला मी तरी काय सांगू? आजोबा तुम्हाला काहीच येत नाही, ज्या तुम्ही असंच करतात. त्या टायमाला जर मला शिकायला भेटलं असतं तर मी आता ह्या पोरीला काहीतरी शिकू शकलो असतो. आणि आता ह्या वयात मी जर कधी शिकायला जायचं म्हणजे लोक तरी काय म्हणतील तुम्हीच सांगावं. काय करणार? देवा वगैरे गली कुठे चालली. नमस्कार मित्रांनो, आम्ही जे पथनाट्य आपल्या समोर सादर केलं त्यात नक्कीच आपणास काही ना काही बोध आलाच असेल. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये अनेक असे काही विद्यार्थी आहेत, अनेक असे काही मुलं आहेत, अनेक असे काही आजोबा आहेत त्यांना शिकण्याची इच्छा आहे, पण त्यांच्यापर्यंत YCM नावाची जी युनिव्हर्सिटी आहे त्याची माहिती पोहोचत नाहीये. तर म्हणून गरज आहे लोकांना प्रबोधन करण्याची. म्हणून सगळ्यात आता ती विद्या शिकण्याचा एवढा मोह असताना सुद्धा तिच्या बाबांसमोर तिला नमावा लागला. तो गण्या शिकण्याचा कुठल्याही प्रकारे गंध नव्हता, पण शिकण्याची कुठून तरी आशा निर्माण झाली. पण आपल्या कुटुंबियांच्या प्रश्नांसमोर, कुटुंबियांच्या परिस्थितीसमोर आणि आपल्या परिस्थितीसमोर त्यालाही मागे राहायला लागले. आणि ते निरागस बाबा, माझं वय जास्त झालं आणि मी आता शिकायला जर कधी गेलो तर लोक काय म्हणतील ह्याच प्रश्नाने ते शिकण्यापासून मागे झाले. पण ह्याच लोकांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यापीठामधून शिक्षण घेऊन पुढे काय केलं हे आपण बघा स्वतःच्या समक्ष डोळ्याने. पाहिलं ना मित्रांनो, ती विद्या शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, पण घरच्यांसमोर जातात. पण यशवंतराव मुक्त विद्यापीठातून तिने पुढे शिक्षण घेतलं. आज एका चांगल्या मोठ्या पोस्टवरती काम करत आहे, हे फक्त या शिक्षणामुळे. हो, तिने केलं. हो, तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही हे करालच. नमस्कार मंडळी, मी तो उन्हाळ, पोरकट आणि शिक्षणाचा कुठलाही गंध नसलेला मुलगा होतो. परंतु कामावरती असताना एक दिवशी श्रीकांत सोनवणे सरांची भेट झाली. सरांच्या माध्यमातून मला YCM कळालं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कळालं. तेथील कुलगुरू वाईनंदनजी यांची पण भेट करून दिली सरांनी. त्यानंतर सरांनी मला पूर्वतयारी हा परीक्षेचा अभ्यासक्रम सांगितला. त्या पूर्वतयारी ही परीक्षा नसून शिक्षणाचे, उच्च शिक्षणाचे महाद्वार आहे हे सरांनी मला सांगितले. ती पूर्वतयारी परीक्षा पास करून मी नंतर पत्रकारितेचा कोर्स केला आणि त्यानंतर मी आज एका राष्ट्रीय न्यूज चॅनलच्या उच्च पदावरती काम करत आहे. मला जमलं, तुम्हालाही जमेल. तुम्ही करणार ना? पाहिलं ना मित्रांनो, तो मण्या ज्याचे बाबा त्याला शिक्षणासाठी नकार देत होते, आज तोच मण्या एका उच्च पदावरती काम करत आहे. त्याच्या यशामुळे, त्याच्या प्रगतीमुळे आज त्याचे बाबा समाजामध्ये ताट मानेने वावरताना दिसत आहेत. ते फक्त आणि फक्त आपल्या यशवंतराव मुक्त विद्यापीठामुळे. त्यांनी केलं. हो, तुम्ही करू शकतात.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते निरागस बाबा. त्यांची कल्पना होती की माझं वय झालं म्हणून मी शिक्षण करू शकत नाही, पण त्यांच्या समन्वयी असे काही लोक त्यांना दिसले की ते YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते आणि त्यांनीही तिथं शिक्षण घेतलं. तर ते आपल्या नातीला आता एबीसीडीच नाही, पोयमच नाही, तर इंग्लिशचे असे मोठे मोठे शब्द शिकवायला लागले आहे. म्हणून ज्ञानगंगा ज्ञानगंगा. धन्यवाद. तसेच आम्ही पत्रकार या लघु चित्रपटाचे सादरीकरण या प्रसंगी करण्यात आले. पत्रकारिता या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मी आहे पत्रकार. आम्ही जगासमोर आणतो ते संस्कृती, रूढी, परंपरा आणि हो विरोध करतो तो नकारात्मक अंधश्रद्धेचा. वंचित असलेली पिढी प्रत्येकाच्या हक्कासाठी, जनसामान्यांच्या सेवेसाठी आम्ही असतो तयार. होय, मी आहे पत्रकार. आंदोलन असो, मी असतो तुमच्यासाठी. हो, आम्ही आहोत पत्रकार, कारण आम्ही घेतो काळजी तुमच्या आरोग्याची, आमच्या आणि आम्ही तुम्हाला शिकवतो आरोग्यदायी जीवनशैली. आम्ही समाजाच्या प्रबोधन, आम्ही अत्याचाराला वाचा आणि आम्ही भ्रष्टाचार काढतो. आम्ही आहोत पत्रकार. आम्ही तुमच्यासमोर मांडतो या आधुनिक जगाचे रहस्य आणि आम्हीच करतो समाजाला स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न. आम्ही मांडतो शेतकऱ्या समस्या लावून धरतो तिकिटाची बाजू. आम्ही लढतो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि आम्ही जाणतो तरुणाईचा मान. समाजाचे जाणकार, भविष्याचे शिल्पकार. आम्ही आहोत पत्रकार. आम्ही न्याय मिळवून देतो पीडितांना आणि काम करतो गुन्हेगारांना. आम्ही जपतो कलेचा वारसा, देतो स्मरणा साथ आणि अभिनयाला दाद. आम्ही आहोत पत्रकार. पत्रकार म्हणजे फक्त बातमी लिहिणे असे नाही. पत्रकाराला सामाजिक बांधिलकी जपता आली पाहिजे. बातमी लिहिताना दोन्ही बाजूचा समतोलही राखता आला पाहिजे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या HPT कॉलेज अभ्यास केंद्रातून उत्तम पत्रकार तयार होत आहेत. माहितीचा प्रवाह अखंडित ठेवण्यासाठी आणि समाजातून समृद्धी आणण्यासाठी या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा अत्यंत चांगला उपयोग होत आहे. फार मोठ्या संख्येने पत्रकारितेकडे विद्यार्थी आकर्षित झालेले दिसत आहेत. आम्ही आहोत पत्रकार. आम्ही आहोत पत्रकार. आम्हाला या अभ्यासक्रमात शिकवल्या जाते एक निर्भीड पत्रकारिता, निपक्षपाती पत्रकारिता. प्रास्ताविक केंद्र संयोजक प्राध्यापक श्रीकांत सोनावणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर प्रवीण सुपे व स्नेहल सुराणा यांनी केले. तर आभार भालचंद्र चौधरी यांनी मानले. आपला महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरा पर्सन गणेश कांबळेसह सागर केदारे, नाशिक.